गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण नवीनच एक चॅप्टर घेऊन आलेलो आहे. आजपासून आपण 10वीचा मॅथ्सचा सिलेबस चालू करणार आहे. 10वीचा जेवढा पण सिलेबस आहे तुमचा मॅथ्स पार्ट 1 प्लस मॅथ्स पार्ट 2चा सिलेबस संपूर्ण सिलेबस आपण घेणार आहे. त्याच्यामध्ये आज मी मॅथ्सचा तुमचा पहिला पार्ट मॅथ्सचा जो भाग 1 आहे त्याचा पहिला जो चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हरायबल्स, एक रेषीय समीकरण, दोन चलातील एक रेषीय समीकरण, ते मी तुमच्यासमोर आज घेऊन आलेलो आहे. तेच आपण आज बघणार आहे. देर होता है. तर चला मित्रांनो, आज नवीन एक पार्ट तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. आजपासून आपण तुमच्या मॅथ्सच्या सिलेबस, जो 10वीचा तुमचा मॅथ्सचा सिलेबस आहे त्याला स्टार्टिंग करणार आहे. मॅथ्स पार्ट 1 प्लस मॅथ्स पार्ट 2 ते दोन जे पार्ट आहे त्या दोन्ही पार्टचा पूर्ण सिलेबस, टोटल सिलेबस आपण घेणार आहे. आजपासूनच पहिल्या चॅप्टरला मी आज सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक चॅप्टरचे तुमचे जे काही जे मेन पॉईंट्स असेल, मुद्दे असेल ते मुद्दे, त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट जे तुमचे असतात, सगळ्यात जास्त आपल्याला अडचण प्रॅक्टिस सेटमध्ये येते किंवा प्रॉब्लेम सेट असला आपल्या प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेटमधले सगळे एक्झाम्पल आपण घेणार आहे. याच्यामध्ये तुमच्या प्रॅक्टिस सेट 1, 2 जेवढे पण असो, प्रत्येक प्रॅक्टिस सेटमधलं प्रत्येक एक्झाम्पल आपण घेणार आहे. जवळपास प्रत्येक एक्झाम्पल आपण घेणार आहे. आता आज पहिला चॅप्टर आहे. पहिल्या चॅप्टरचं नाव मी तर तुमच्यासमोर लिहिलेलं आहे. ते तुमचं लिनियर इक्वेशन, आणि आपलं इंग्लिश मीडियम आहे, बरोबर आहे की नाही? इंग्लिश मीडियममधून मी घेणार आहे. त्याचबरोबर तुमचं जो मराठी मीडियम आहे तो मराठी मीडियम याच्यात आपण ॲड करू हळूहळू, बरोबर आहे की नाही? पण इंग्लिश मीडियम महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे मी इंग्लिशमधून घेणार आहे. आपलं आता मी लिहिलेलं आहे 10चा पार्ट्स 1, 10वीचा तुमचा पार्ट 1चा जो सिलेबस आहे. पहिले मी लिहिले तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हरायबल्स, बरोबर की नाही? त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो दोन चलातील एक रेषीय समीकरणे, बरोबर की नाही? मराठीचे जे विद्यार्थी असेल ते बी समजून घेऊ शकता, बरोबर की नाही? दोन चलातील एक रेषीय समीकरणे, बरोबर की नाही? आज हा चॅप्टर आपल्याला बघणे. चॅप्टरचं जे काही जनरल जी माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला सांगून देतो. पहिले तुम्हाला एक लाईन दिलेली इथं, म्हणजे तुमच्या चॅप्टरचे जे नाव आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हरायबल्स. दोन व्हरायबल्स असतात. व्हॉट इज मीन बाय व्हरायबल्स? आता एक त्याला मराठीमध्ये तुम्ही चल म्हणता, बरोबर की नाही? आता व्हरायबल्स आहे तुमचे जे लेटर्स आहे A to Z पर्यंत, कोणतंही लेटर तुम्ही घेतलं तर त्याला तुम्ही व्हरायबल म्हणू शकता, बरोबर की नाही? व्हेरिएबल तुम्ही त्याला म्हणू शकता. A to Z पर्यंत तुम्ही कोणतंही लेटर घ्या. 26 लेटर आहे, 26 लेटरमधलं तुम्ही कोणतंही लेटर घेतलं ते तुमचं व्हरायबल असतं. म्हणजे सपोज एखादा नंबर आहे, या नंबरच्या शेजारीच लगत लागून जे काही लेटर येतं त्याला तुम्ही व्हेरिएबल म्हणता. त्या व्हेरिएबल म्हणता म्हणजे A to Z पर्यंत तुम्ही कोणतंही घेऊ शकता त्याच्यामध्ये. आता इथे लिहिलेले लिनियर इक्वेशन इन 2 व्हरायबल्स. एक इक्वेशन आहे, एक समीकरण आहे, बरोबर की नाही? समीकरणाला किती चलं सांगितले? दोन व्हेरिएबल असलेलं एक समीकरण, बरोबर की नाही? नावातच आहे. आता व्हेरिएबल म्हणजे काय? सपोज मी घेतला एक एक्स घेतला, हे तुमचं व्हेरिएबल आहे, बरोबर की नाही? A to Z पर्यंत कोणतंही लेटर म्हणजे व्हेरिएबल. दुसरा घेतला मी वाय, बरोबर की नाही? दोन चलातील समीकरण म्हणजे ह्या दोन्ही चलामधील काहीतरी क्रिया, काहीतरी ॲप्लिकेशन, म्हणजे काय सांगितलं जाईल ना, एक रेषीय समीकरण. म्हणजे ह्या दोन चलामध्ये काहीतरी क्रिया होणार आहे, बरोबर की? त्या होणाऱ्या क्रियेला आपण काय म्हणू? दोन चलातील एक समीकरण, लिनियर इक्वेशन इन 2 व्हरायबल्स. आता त्याच्या काही बेसिक कन्सेप्ट आहे, त्या बेसिक कन्सेप्टचा आपण अगोदर घेऊ. हे तुमचं बुक आहे, हा तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हरायबल्स. त्याच्या ज्या जनरल माहिती जी दिलेली आहे ती जनरल माहिती आपण अगोदर बघू. आता त्याच्यामध्ये दिलेले मेथड्स ऑफ लेट स्टडी, आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. लेट स्टडी मेथड्स ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन इन 2 व्हरायबल्स, ग्राफिकल मेथड, क्रॅमर रूल्स. आता जर आपल्याला दोन इक्वेशन दिलेले असले, आपल्याला हे बोर्डच्या परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे, कारण की बोर्डला हे विचारला पहिला चॅप्टर तुमचा 4 ते 6 मार्काला तुमचा पहिला चॅप्टर विचारला जातो. म्हणून पहिला चॅप्टर जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, बरोबर नाही? कारण की तुमच्या 40मधले 4 ते 6 मार्क विदाऊट ऑप्शन 4 मार्क तरी तुम्हाला ह्या चॅप्टरवरती विचारता, बरोबर की नाही? आता आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सिलेबस आहे, त्याच्यामुळं
सिंपल आहे, काही जास्त अवघड नाही. आता लिहिलं आपण इथं लिनियर इक्वेशन इन टू व्हरायबल्स, बरोबर की नाही. इथं दिलेलं आहे तुमचा पहिलाच चॅप्टर जो आहे, बरोबर की नाही, मॅथचा तो मी घेतोय. तिथे तुम्हाला सांगितलं आहे मेथड्स ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन इन टू व्हरायबल्स. जर तुम्हाला 2 इक्वेशन दिलं असले, बरोबर आहे की नाही, 2 इक्वेशन त्याला 2 व्हरायबल, बरोबर की नाही. इथं एक इक्वेशन दिले तुम्हाला, सपोज मी घेतो x + y = 2. दुसरं इक्वेशन दिलेलं आहे यम नाही एक्सच घ्यायचं, x + y = 3. आता हे दोन्ही इक्वेशन तुम्हाला दिलेले आणि हे तुम्हाला सॉल्व करायचे, तर ते कसे सॉल्व करायचे ते आपण बघणार आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यासाठी 2 मेथड, 2 नाही भरपूर मेथड आहे, बरोबर की नाही. पण इथं आपल्याला 2 मेथड शिकायच्या. पहिल्या चॅप्टरमध्ये कोणकोणत्या मेथड दिले, एक दिले तुमची ग्राफिकल मेथड, जे तुम्ही ग्राफवरून जो तुमचा आलेख असतो, आलेखवरून तुम्ही ती काढू शकता, ती झाली तुमची पहिली ग्राफिकल मेथड. आणि दुसरा आहे तुमचा क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स नावाचा जो मॅथमॅटिशियन होता त्यानं हा रूल बनवलेला आहे, क्रॅमर्स रूल, बरोबर नाही. तो क्रॅमर्स रूलसुद्धा आपण बघणार आहे की क्रॅमर्स रूलनं नेमकं हे उदाहरण कसं सोडवायचं, बरोबर की नाही. आणि सिंपल आहे. आणि तुम्ही इलिमिनेटिंग मेथडनं सुद्धा हे सोडवू शकता. इलिमिनेशन तुमची जी मेथड असते त्या मेथडनं सुद्धा हे एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता. चला आता पुढं घेऊ आपण. पुढं दिलेलं आहे इक्वेशन दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्म इन लिनियर इक्वेशन इन टू व्हरायबल्स. काय सांगितलं, इक्वेशन दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्म. आपल्याला इक्वेशन तयार करायचे सुद्धा आहे, बरोबर नाही. लिनियर इक्वेशन आपल्याला याच्या म्हणतात, आपल्याला एखाद्या वेळेस काय व्हॅल्यू व्हरायबल्स देईल राहील किंवा एखाद्या वेळेस रूट्स देईल राहील, त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन बनवता आलं पाहिजे. ते पण आपल्याला ह्या पाठामध्ये बघायचं आहे. पुढं ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन, जे तुमचे सायमल्टेनियस एक सामायिक समीकरण आहे, बरोबर की नाही. सायमल्टेनियस इक्वेशनवरची ज्या काही ॲप्लिकेशन्स आहे, बरोबर की नाही, ॲप्लिकेशन्स ज्या क्रिया आहे ते आपल्याला बघणे ह्या चॅप्टरमध्ये. आता लेट्स टू द बिगिन. आता आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करू. आता तुम्हाला लेट्स रिकॉल, तुम्हाला आठवायचं आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हरायबल्स. तुम्ही 8वी 9वी बघितलं असेल एखाद्या वेळेस किंवा शिकले असेल, त्यावेळेसही तुम्हाला इक्वेशन हा चॅप्टर होताच. 9वीच्या चॅप्टरमध्ये, 9वीच्या बुकमध्ये तुम्हाला हा चॅप्टर होता. आता दिलेलं आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हरायबल्स, बरोबर नाही. एक लिनियर इक्वेशन इन टू व्हरायबल्स, बरोबर की नाही. पुढे दिलेले आहे अन इक्वेशन विच कंटेन टू व्हरायबल्स अँड the degree of each term containing variable is 1 is called as linear equation in two variables. आता याची डेफिनेशन दिलेली आहे, मी इथे लिहिलेली आहे ना, लिनियर इक्वेशन इन टू व्हरायबल्स. डेफिनेशन काय बघितली, काय सांगितली बघा. अन इक्वेशन विच कंटेन्स टू व्हरायबल्स. एखादं इक्वेशनमध्ये जर 2 व्हरायबल असन, एखादं तुमचं इक्वेशन आहे, बरोबर की त्याच्यामध्ये किती व्हरायबल पाहिजे, 2 पाहिजे. किती पाहिजे, x + y. किती व्हरायबल पाहिजे, 2. एखादं तुमचं इक्वेशन आहे, एखाद्या इक्वेशनमध्ये कमीत कमी किती, 2 व्हरायबल, कमीत कमी म्हणजे 2च पाहिजे, कारण की तेव्हाच ते काय सांगितलं, सायमल्टेनियस इक्वेशन होईल. सायमल्टेनियस इक्वेशन इन टू व्हरायबल्स. पुढं अँड द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हरायबल इज 1. आणि त्या व्हरायबलची जी डिग्री, आता व्हॉट इज मीन बाय डिग्री. डिग्री म्हणजे तुमचा घातांक जो असतो. सपोज आता मी लिहितोय एक्सच्या डोक्यावरती 2 आहे, बरोबर आहे की नाही. हे झाला याचा डिग्री. आता तुम्हाला पॉलिनॉमियल, तुम्ही 9वीला पॉलिनॉमियल हा चॅप्टर शिकले होते, बैजिक राशी त्याला तुम्ही म्हणता, बरोबर की नाही. बैजिक राशीमध्ये तुम्ही बघितलं असन, तुम्हाला 2-3 टर्म दिले असन. फर्स्ट दिले असन 2x² + 3x³ - 2y. अशी जर टर्म तुम्हाला दिलेली आहे, तर याच्यामधलं जे तुम्हाला घातांक आहे किंवा डिग्री आहे, तुम्हाला डिग्री ओळखायची. तर डिग्री कोणती राहते, टर्मचा सगळ्यात मोठा घात. काय, द हायेस्ट इंडेक्स किंवा हायेस्ट पॉवर ऑफ द पॉलिनॉमियल इज कॉल्ड ॲज डिग्री. हे डिग्रीची डेफिनेशन मित्रांनो, कोटी त्याला तुम्ही मराठीमध्ये म्हणता. द हायेस्ट इंडेक्स ऑफ द पॉलिनॉमियल इज कॉल्ड ॲज डिग्री. मग याचा हायेस्ट इंडेक्स कोणता आहे, 3 आहे. मग 3 काय झाली, याची डिग्री झाली. मग आपल्याला डिग्री कशामध्ये सांगितलेलं आहे, लिनियर इक्वेशनमध्ये सांगितलेलं. काय सांगितलेलं आहे, अन इक्वेशन विच कंटेन 2 व्हरायबल्स अँड द डिग्री ऑफ ईच टर्म इज 1. त्याचा जो घातांक पाहिजे तो 1 पाहिजे. आता असं पाहिजे, ते 2 व्हरायबल तुम्हाला सांगितलेलं आहे. एक तुम्हाला x दिलेला आहे, प्लस तुम्हाला दुसरा दिलेला आहे y, x + y. आता एक्सच्या डोक्यावर 1 पाहिजे, वायच्या डोक्यावर 1 पाहिजे. काय पाहिजे, एक्सच्या डोक्यावर 1, वायच्या डोक्यावर 1. म्हणजे हे 1 असतोच इथं, पण आपण लिहित नाही, बरोबर आहे की नाही. ह्या एक्सच्या आजूबाजूला चौकडून 4 बाजूला 1 असतो, पण तो आपण याच्या खाली सुद्धा 1 असतो, पण आपण तो लिहत नाही. समजलं. पुढे डेफिनेशन, अन इक्वेशन विच कंटेन्स 2 व्हरायबल्स अँड द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हरायबल इज 1 इज कॉल्ड एज लिनियर इक्वेशन इन 2 व्हरायबल. जर एखादं इक्वेशन असन, त्याला 2 व्हरायबल असन, त्याची जी कोटी असन, त्याची डिग्री तुम्ही म्हणतात ती किती पाहिजे, 1 पाहिजे. म्हणजे त्याच्या डोक्यावर काहीच नको, बरं, त्याच्या डोक्यावर एकही अंक नको. त्याला काय म्हणू आपण, लिनियर इक्वेशन. एक सामायिक समीकरण, 2 चलातील एक सामायिक समीकरण. चला पुढे सांगितले ax + by + c = 0 इज द जनरल फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन. तो आपण टेन्स बघितले, टेन्समध्ये जो फॉर्म्युला दिलेला असता स्ट्रक्चर, त्याच्यावरून आपण काय करतो,
ते त्याचं फॉर्म असतं, जनरल फॉर्म असतो, त्याच्यावरून आपण इक्वेशन तयार करतो. इथंही सेम तसं आहे. तुम्हाला एक फॉर्म दिलेला आहे. काय दिलेला आहे? तेलाच्या तरी आता काय आलेला आहे टायमवर. इंग्लिशमध्ये तुम्हाला कसं टेन्स दिलेलं असतं, टेन्सचं जे स्ट्रक्चर किंवा फॉर्म्युला दिलेलं असतं, त्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही काय करता, तो टेन्स तयार करता, बरोबर. याच्यामध्ये बी सेम तसं इथं तुम्हाला फॉर्म दिलेला असणार आहे, जनरल फॉर्म दिलेला असणार आहे, त्याच्यावरून इक्वेशन तुम्हाला क्रिएट करणं, इक्वेशन तयार करणं. आता कसं याचं जनरल फॉर्म दिलेला आहे. जनरल फॉर्म म्हणजे नेमकं त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे की ते इक्वेशन कसं असतं म्हणून समजून घेण्यासाठी तुम्ही लिहिले इथं पहिले ax + by = c का 0 = किंवा तुम्ही इथं प्लस हा असं ठेवलं तर हे इक्वेशन असेल, किंवा याचं एकदम जनरल फॉर्म तुम्ही केलं ax + by + c = 0. हे सुद्धा काय आलं याचं जनरल फॉर्म झालं. कशाचं? हे झालं याचं जनरल फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. कशाला? याला. म्हणजे जो तुमचं लिनियर इक्वेशन आहे ते कसं असणार आहे? असं असणार आहे. आता हे आणि हे सेम आहे, कारण की हा जो सी आहे, बरोबर नाही, हा सी मी डायरेक्टली इकडे टाकला, बरोबर नाही. तुम्ही इथं मायनस करा, इकडे जाऊन प्लस होईल, इकडे प्लस करा. कधी लक्षात ठेवायचं, इकडे जर मायनस असलं तर तिकडे गेल्यावर प्लस होतं, इकडे गुणिला असलं तर तिकडे गेल्यावर भागेला होतं, फक्त अपोजिट होतं त्याचं, बस. आता पुढे सांगितलं हे त्याचं आपल्याला दिलं जनरल फॉर्म. आता इथं तुम्हाला एक्स हा काय आहे, आता हे याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. हा ए म्हणजे तुमचा नंबर असणार आहे, हे तुम्हाला फक्त समजून सांगण्यासाठी दिलेलं आहे त्यांनी, बरोबर नाही. हा ए तुमचा नंबर असणार आहे, बी बी तुमचा नंबर असणार आहे, सी बी तुमचा नंबर असणार आहे. आणि हे जे एक्स आणि वाय दिलेले हे तुमचे व्हेरिएबल, हे काय तुमचे व्हेरिएबल. आणि याच्या डोक्यावरती काही नाही म्हणल्यावर 1 आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं डिग्री ऑफ दॅट इक्वेशन कॅन बी 1. का सांगितलं तर त्याची डिग्री किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. आता पुढं ABC आर रियल नंबर्स अँड AB आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाइम. आता पुढे एक पॉईंट दिला की हा जो A, B आणि C आहे हे तिन्ही रियल नंबर पाहिजे. तुम्ही 9वीला 8वीला रियल नंबर हा चॅप्टर वास्तव संख्या हा संख्या, त्याच्यामुळं तुम्हाला 9वी 8वी सुद्धा महत्त्वाची आहे. 8वी 9वीचा सिलेबस सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. इथं तो कामा येतो, बरोबर नाही. ते तुम्हाला परत शिकवत बसत नाही की रियल नंबर काय म्हणून. तुम्हाला 9वीला चॅप्टर झाला होता, 8वीला बी चॅप्टर झाला होता रियल नंबरचा चॅप्टर, बरोबर. 9वीला होता 100%. आता रियल नंबर आहे तुमचे, तर रियल नंबर कोणकोणते असतात? आता रियल नंबर भरपूर सगळेच. तुम्ही मायनस बी घेतला तर रियल नंबर असते. वास्तव संख्या तुम्ही एखाद्या वेळेस 9वीचं पुस्तक बघा, त्याच्यामध्ये 2nd नंबरचा चॅप्टर आहे रियल नंबर्स, तो बघा त्याच्या. आता इकडे लक्ष द्या, तुम्हाला दिलेलं आहे ABC रियल नंबर पाहिजे. आपल्याला काय सांगितलं हे त्याचं जनरल फॉर्म इक्वेशनचं, पण ABC हे काय पाहिजे? रियल नंबर. अँड A अँड B कुड नॉट बी 0. एच्या ठिकाणी 0 यायला नको, बीच्या ठिकाणी बी 0 यायला नको. तुम्ही एच्या ठिकाणी आणि बीच्या ठिकाणी 0 घेऊ शकत नाही. म्हणजे तुमचं जे व्हरायबल आहे त्याला 0 कधीच लागू शकत नाही, कारण की एक्स हा व्हरायबल आहे, वाय सुद्धा काय व्हरायबल आहे. त्याच्यामुळे तुमचा एक्सला व्हरायबल लागणार नाही, वायला सुद्धा व्हरायबल लागणार नाही. आता पुढं दिलेलं आहे तुमचं, तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्याचं जनरल फॉर्म कन्वर्ट करून सांगितलेलं आहे. इथं एक्झाम्पल 3x - 4y + 12 = 0 इज द जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन 3x = 4y - 12. बरोबर की नाही. एखादं इक्वेशन तुम्हाला दिलेलं असं नंतर ते तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये. आता इथं दिलेलं आहे 3x - 4y + 12 हे इक्वेशन तुम्हाला इथं दिलेलं आहे. आता हे तुमचं जनरल फॉर्म आहे एकदम, बरोबर नाही. हे आणि हे मॅच होतं. आता असं नाही की इथं प्लस म्हणून इथंच प्लस पाहिजे, इथं साईन तुमची चेंज होऊ शकते. प्लसच्या जागी मायनस सुद्धा होऊ शकतं, मायनसच्या जागी प्लस सुद्धा होऊ शकतं. फक्त गुणाकार तिथं येणार नाही. कधी लक्षात ठेवायचं, याचं मल्टिप्लिकेशन केलं डायरेक्ट ते काय होईल? मल्टिप्लाय होऊन जाईल. इथं आलं तुमचं मायनस प्लस आलं. आता तुम्ही एखाद्या वेळेस इथं काय 0, बरं नाही. जर ते असं येऊ शकतं 3x = तुमचा 4y इकडं मायनस आहे, इकडे गेल्यावर प्लस होतो, कधी लक्षात ठेवायचा. आणि हा इकडं प्लस इकडे गेल्यावर काय होतं? मायनस. म्हणजे इकडचे चिन्ह इकडे गेल्यावर बदलतं, एवढं लक्षात ठेवायचं. तुम्ही फक्त चिन्हामध्ये साईनमध्ये काय होतं? कन्फ्युजन होतं, ते कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. आता घेतला आपण 3x, हे याचं जनरल फॉर्म आहे का? नाही, बरं नाही. आता याला आपण कन्वर्ट केलं जनरल फॉर्ममध्ये असं, बरोबर आहे की नाही. एक व्हरायबल दुसरा व्हरायबल आणि हा C ह्या फॉर्ममध्ये, याला स्टँडर्ड फॉर्म किंवा तुम्ही जनरल फॉर्म सामान्य रूप त्याला म्हणू शकता, बरोबर की नाही. ax + by + c 3x - 4y + 12. तुमच्या सायन्सचा काही प्रॉब्लेम नाही, इथं मायनस सुद्धा घेऊ शकता, इथं मायनस घेऊ शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. चला पुढं. इथं तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल.
तुम्हाला विचारलेलं आहे इज द इक्वेशन टू अ लिनियर इक्वेशन इन टू व्हरायबल्स. तुम्हाला खाली काही इक्वेशन दिले आणि ओळखायचे सांगितलेले आहे की ते खरंच लिनियर इक्वेशन आहे का. आणि लिनियर इक्वेशन आपण कशावरून ओळखतो, स्टँडर्ड फॉर्मवरून. आणि ए आणि बी 0 असायला नको आणि त्याची जी डिग्री ती काय पाहिजे, 1 पाहिजे. डेफिनेशनवरून आपण ओळखू शकतो. डेफिनेशन काय सांगितली होती, इक्वेशन विच कंटेन्स 2 व्हरायबल्स अँड डिग्री ऑफ इच टर्म इज 1. एखादं इक्वेशन आहे त्याचे जे व्हरायबल आहे त्याच्यामध्ये 2 पाहिजे आणि त्याची जी डिग्री आहे त्याच्या डोक्यावर, एक्सच्या डोक्यावर बिलकुल बी काहीच नको म्हणल्यावर तिथं 1 राहतो. कधी लक्षात ठेवायचं, त्याला काय कोणतं इक्वेशन म्हणायचं, लिनियर इक्वेशन म्हणायचं. मग आपल्याला इथं काही ते इक्वेशन दिलेले 7-8 इक्वेशन, ते आपल्याला ओळखायचे की नेमके ते इक्वेशन आहे का नाही, काय आहे का नाही, लिनियर इक्वेशन आहे का नाही. चला पहिलं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला, तुम्ही सांगा आता. 4m + 3n = दिलेलं आहे 12. हे दिलेलं आहे तुमचं पहिलं इक्वेशन. 4m + 3n = 12. आता आपल्याला ओळखायचं हे लिनियर इक्वेशन आहे का नाही. आता कसं ओळखणार, आपल्याला काय सांगितलं तर त्याच्यामध्ये व्हरायबल किती पाहिजे, 2 आहे, 1 आहे, 1 आहे. त्याची डिग्री किती पाहिजे, 1. इथं काही नाही म्हणल्यावर 1 आहे, इथं काही नाही म्हणल्यावर किती, 1 आहे. फॉर्म सेम आहे का, हे फॉर्म किंवा हे फॉर्म, हे आणि हे फॉर्म सेम आहे म्हणल्यावर हे आहे का नाही, यस. दिस इज लिनियर इक्वेशन इन क्वाड्रॅटिक, दिस इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हरायबल्स. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपला 2nd नंबरचा चॅप्टर तो पण आपण घेणार आहे. याच्यातला एवढे प्रॅक्टिस सेटमधले भरपूर एक्झाम्पल आपण घेणार आहे, बरोबर नाही. भरपूर एक एक्झाम्पल मी घेणार, एक एक्झाम्पल तुम्हाला सोडवायला देणार, म्हणजे तुमची सुद्धा प्रॅक्टिस झाली पाहिजे. चला पुढं. 3x तुम्हाला नाही जमलं ते मीच घेणार, बरोबर नाही. 2nd नंबरचं जे तुमचं इक्वेशन आहे ते सुद्धा मीच घेणार. आता इथं दिलेलं आहे तुम्हाला 3x² - 7y = तुम्ही सांगायचं 3x, तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता 3x² - 7y = 13. हे तुमचं एक इक्वेशन दिलेलं आहे. 3x² - 7y = 13 हे इक्वेशन दिलेलं आहे, बरोबर नाही. आता याला काय करायचं तुम्हाला, जस्ट एकदम सिंपल वे. काय सिंपल वे, आपल्याला माहिती इक्वेशन आहे त्याला 2 व्हरायबल असतात. इथे एक व्हरायबल आहे, इथे एक व्हरायबल. पहिला पॉईंट मॅच झाला. दुसरा पॉईंट काय सांगितला आहे, डिग्री किती पाहिजे, 1 पाहिजे. इथे किती आहे, 2 आहे. मग हे हे लिनियर इक्वेशन आहे का, नाही. दिस इज नॉट लिनियर इक्वेशन. चला पुढं. आता पुढं घेऊ आपण. आता पुढं तिसरं दिलेलं आहे √2x x - 5y √5y = दिलेलं आहे 16. हे आहे का, सांगा लवकर, आहे का, आहे. काऊन, इथं x आहे, इथं y, 2 व्हरायबल आहे, दोन्हीच्या डोक्यावर काय डिग्री. हा तुमचा a झाला, हा b झाला, हा 0 आहे का, नाही, बरोबर आहे की नाही. तुमचा सी जसं असतं म्हणल्यावर हे लिनियर इक्वेशन आहे, यस. चला पुढचं एक इक्वेशन घेतो. आता हे तुम्ही सांगायचं मला 4 नंबरचं आहे 0x + 6y - 3 = 0. डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्ममध्ये आला, आपला जनरल फॉर्ममध्ये, बरोबर की नाही. आता इथे तुम्हाला 0x 6y - 3 दिलेलं आहे, बरोबर की नाही. हा झाला तुमचा a, हा झाला तुमचा b, हा झाला तुमचा c आणि तो 0 जसाच्या तसा. हे तुमचं आहे x y, 2 व्हरायबल आहे, डिग्री 1 आहे का मग लिनियर इक्वेशन, नाही. का बरं, मी तुम्हाला एक पॉईंट सांगितलं होता, a and b आर रिअल नंबर्स, इट कुड नॉट बी 0. a आणि b हे कोणते नंबर्स पाहिजे, रिअल नंबर पाहिजे, वास्तव संख्या पाहिजे, ते 0 असायला नको. मग इथं 0 आहे का नाही, आहे. त्याच्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, लिनियर इक्वेशन आहे का, नाही. दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन 2 व्हरायबल्स. 2 व्हरायबल्स मधलं इक्वेशन आहे, पण लिनियर इक्वेशन आहे का, नाही. चला पुढं. पुढचे बघू आपण. पुढचा पण 0चाच दिलेला आहे एक. आता दुसरं लास्टचं दिलेलं आहे 4. हां, आता तुमचं सेकंड पेजवरती तुम्हाला दिलेले सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आता आपल्याला हे बघणे, एक सामायिक समीकरण तुम्ही ज्याला म्हणतात सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. लिनियर आहे का, हां, लिनियर इक्वेशन्स
हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, शॉर्ट फॉर्म घेतला मी इक्वेशनचा. पुढे इथे दिलेले आहे तुम्हाला, व्हेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन इन टू अरायवल्स ॲट द सेम टाइम दे आर कॉल्ड अ सायमल्टेनियस इक्वेशन. काय सांगितलं, व्हेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन, जर आपण एखाद्या वेळेस एक सामायिक समीकरणाचा जर विचार करत असेल ॲट द सेम टाइम, एकाच वेळेस जर आपण दोन इक्वेशनचा एकाच वेळेस विचार करत असेल तर त्याला काय म्हणतात, एक सामायिक समीकरण.